नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 16 जुलै 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण जाणून घेणार आहोत। तर मार्केटमध्ये आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। तर आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये त्याचबरोबर काही दर आपल्याला कमी जास्त झालेले पाहायला मिळतात, हे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। कोबीची आवक पाहायला मिळते, तर कोबीसाठी आपल्याला दर जे आहे ते चांगल्या तेजीमध्ये पाहायला मिळतात। तर कमीत कमी 25 ते 28 रुपये किलोपर्यंत आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळतं। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला शिमला मिरचीसाठी 40 रुपये जास्तीत जास्त उच्चांकी दर पाहायला मिळते। तर कमीत कमी हलक्या क्वालिटीमधून साधारणतः 20 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकतो, त्याचबरोबर आवकही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेली आहे। भेंडीची क्वालिटी आपण पाहू शकता, भेंडीच्या क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 15 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला 30 रुपये किलोपर्यंत भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत चांगल्या क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। दोडक्यासाठी आपल्याला कमीत कमी आज 10 रुपयापासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये किलोपर्यंत दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आहे, त्याचबरोबर आवक वाढल्यामुळे आपल्याला दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण दोडक्यासाठी पाहायला मिळालेलं आहे। आपल्याला वालगेवडा पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार आपल्याला वालगेवड्यासाठी कमीत कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला वालगेवड्यासाठी दर पाहायला मिळते। तर आवकही आपण पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांगे पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार आपल्याला वांग्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटोसाठी आज 55 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात। तर आवक ही आपल्याला मार्केटमध्ये चांगली आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या तेजीमध्ये पाहायला मिळतात। तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटोसाठी 20 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काळ्या वांग्यासाठी दर जे आहे ते आज कमीत कमी 10,000 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला आवक ही आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला वांग्यासाठी कमी झालेले पाहायला मिळतात। कोवळ्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोवळा पाहायला मिळतं। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 10 रुपयेपासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला कोवळ्यासाठी दर पाहायला मिळते। तर आवकी आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। आज आपल्याला दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी 8 रुपयापासून ते जास्तीत जास्त चांगल्या दुधी भोपळ्यासाठी 12 ते 14 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर आहेत ते त्याचबरोबर उतरलेले पाहायला मिळतात। चवळीची क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आपल्याला चवळीसाठी 20 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। आवकी आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटी पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार आपल्याला कारल्यासाठी आज आपल्याला कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटी चांगला दर पाहायला मिळतो। तर आपल्याला जळगाव वांग्यासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत चांगल्या जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला वांग्यासाठी उतरलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी आपल्याला पाहायला मिळते, तर काकडीसाठी आज आपल्याला कमीत कमी 7 रुपये किलोपासून ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर काकड्यांची क्वालिटी आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण काकडीसाठी झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाणा पाहायला मिळते, तर वाटाण्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 60 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी आहे, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते।
तर वाटाण्याचे दर आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर भुईमुगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळतात। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 50 रुपये किलो ते 65 रुपये किलोपर्यंत आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला भुईमुग शेंगासाठी तेजी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी जास्ती असतं 100 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला आवक ही पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या शेवग्याच्या शेंगासाठी तेजीत पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये संपूर्ण शेतमालाचे दर आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात, परंतु चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे। आज आपल्याला रताळ्यासाठी आपल्याला आवक पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 50 रुपये ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात। बीट आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर बेटासाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला बेटासाठी दर पाहायला मिळते। तर आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असताना पाहायला मिळतात। पुणेरी गवार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर पुणेरी गवारसाठी कमीत कमी 40 रुपयापासून ते जास्तीत जास्त टॉप क्वालिटीसाठी 60 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पुणेरी गवारसाठी कमी झालेले पाहायला मिळतात। मिरचीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिरची पाहायला मिळते। तर हिरव्या मिरचीसाठी आज आपल्याला दर जे आहे त्या काय पाहायला मिळते। तर आज हिरव्या मिरचीला काय दर मिळालेला आहे? 40 ते 50, 40 रुपये ते 50 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिरची पाहायला मिळते। तर आपल्याला दर जे आहेत आपल्याला थोडेसे वाढलेले आज पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आवक आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते हिरव्या मिरचीसाठी। फ्लावरची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला फ्लावरसाठी दर जे आहे ते कमीत कमी 8 रुपयापासून चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावरसाठी दर जे आहे ते आपल्याला क्वालिटीनुसार जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण फ्लावरसाठी पाहायला मिळाली आहे। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तोंडली पाहायला मिळते। तर तोंडल्यासाठी आज 15 ते 20 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये तोंडल्याची आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आल्याची आवक पाहायला मिळते। तर आल्याच्या दरामध्ये आपल्याला थोडीफार आज घसरण पाहायला मिळालेली आहे। तर क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये थोडासा बदल आज पाहायला मिळतो। तर मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये कवळे आल्यासाठी कमीत कमी 20 रुपये ते 30 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कवळे आल्यासाठी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर आल्यासाठी चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः जास्तीत जास्त 85 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर साधारणतः 60 ते 70 रुपयेपर्यंत या आल्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कॅरेटमध्ये जे आपल्याला आले पाहायला मिळते, तर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 85 रुपये किलोपर्यंत या आल्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहेत ते चांगले उतरलेले थोडेफार उतरलेले पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आवक आहे, त्याचबरोबर हे जे पूर्ण आपण आले पाहतात तर हे पूर्ण जे आहे ते सातारा आले पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। कोथिंबीरीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर कोथिंबीरासाठी चांगल्या कोथिंबीरीसाठी जास्तीत जास्त 6 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळतो। मार्केटमध्ये कोथिंबीरीची आवक आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी 4 रुपये ते जास्तीत जास्त 6 रुपयेपर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी आहे, त्याचबरोबर आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते। मेथीची आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर मेथीसाठी साधारणतः आज 3 रुपये ते जास्तीत जास्त 7 रुपयापर्यंत आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला भरपूर प्रमाणात मेथीसाठी कमी झालेले पाहायला मिळतात। शापूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापू पाहायला मिळते। तर कमीत कमी आज दर जे आहेत 4 रुपये ते जास्तीत जास्त 7 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। कांदापात चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते जास्तीत जास्त 10 रुपयापर्यंत आपल्याला एका गड्डीसाठी कांदापातसाठी दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आवक पण भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपयापासून ते जास्तीत जास्त 10 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी कांदापातसाठी दर पाहायला मिळते।